मित्रांनो, पाऊस एकदाच गेलो आणि आम्ही आता आज भात कापून संपवलो आणि काल कापलेला भात हा जे बघा एकेटी करून मारूची तयारी सुरू केलो. पावसान अगदी सगळ्या शेतकऱ्यांका सतयला. सगळा बघितलं तर भात पावसामुळे सगळा भात घळान गेला आणि कापूक उशीर झालो. त्याच्यामुळे सगळा भात तुमका वापलेतच असा पडलेला दिसताला. आणि या फक्त एका माझ्यासारख्या शेतकऱ्याची गोष्ट नाही, तर ह्या प्रत्येक आपल्या कोकणात सगळीकडे असाच झालेला. हे बघा, ह्या असा सबंध भात इल्लेला आणि काय काय ठिकाणी जे आपण आडवा घातलेलो त्या सगळ्या आडवांका कोंब वगैरे इल्लेले असतात. हे बघा, भात चुकत घातलेली आडवा होती त्यांची औषध आता कोवळे करून ठेवलेले असत. शो कोवळे नेऊन आज सकाळपासूनच ऊन चांगला पडलेला आणि हा सगळा भात काल कापून घातलेला आता बऱ्यापैकी सुकला, पण मध्ये मध्ये थोडा वला असा. आणि भात मारूक आम्ही केलो सुरुवात. हे अशोक कोवळे उचलल्यो आणि फाटक्यावरती नेऊन ठेवले जातात आणि त्याच्यानंतर आम्ही भात मारतो. हे बघा, तडपारा घातलेली होत आणि तडपारावरती आम्ही भात मारूचा काम चालू ठेवलं. हे आमची भाभी तू काय काय कोंब वगैरे इले होत किंवा सगळा कुसकट कामाचा सगळा एकटी करता. आणि हे बघा, मारलेला भात झाडून झाडून परत सरलो पुढे सुकत घातलं जातं. हा सगळा भात रुजलेला आहे बघा. हे सगळे तुमका असे कोंब वगैरे दिसतले इल्लेले भाताक. ताडपत्री मांडल्यानंतर हे बघा असे गुंडे आडून ठेवतात आणि त्याच्यावरती भात आपटला की आता गळान बरा पडता. ही सगळी भात मारूची पारंपरिक पद्धत आहे आपल्याकडे. अजून पण अशीच पद्धतीने आपल्याकडे भात वगैरे मारला जाता. अशा पद्धतीने हे बघा, पेंडूक बांधल्याने कासा भात आपटून तर झडता सगळा भात. आणि मग सगळा भात झडला काय तर पेंडूक व्यवस्थित झाडून घेऊन तो सोरलो परत सुकट टाकूचो लागता. तो सर अजून एक पेंडूक इल्लेला असा. मित्रांनो, सकाळपासून जरा ऊन चांगला पडला आणि आम्ही सकाळपासूनच भात मारूक सुरुवात केलो. त्याच्यामुळे व्हिडिओ बनवण्यासाठी काम करणार नाही, तर सकाळी भात मारूक सुरू केलो आणि ऊन पण भरपूर लागतं. त्याच्यामुळे जीव इलो जाव भात मारून मारून आणि घामान झाला भिजाक आणि सब्बर अंगात खाज येता. तरी पण काय करताला करूक तर वया. त्यामुळे भात मारणं काम आपलं सुरू आहे. आता बामटीओक सुरुवात झाली आणि बामटीचा ऊन भरपूरच जास्त लागता. हे बघा, त्याच्यामुळे लवकरात लवकर आम्ही भात मारूचा बघतो. 2 कोपऱ्याचा फक्त भात मारूचा होता, कारण पावसान तेवढाच सुकलेला होता. पावसान सगळा भिजवला आणि त्यामुळे 2च कोपरे सुकलेले होते. तेवढा भात आमचा आता आपटून झालेला.
2 कोपऱ्याचा भात होता आता मारून झालेला आणि जास्तीत जास्त भातात कोंब चिल्लले होते. आणि आज सकाळपासूनच भात मारून सुरुवात केलं आणि भूक गेला तर मगापासून थोडे बामटी होते आणि सध्याच्या सराईचा निमार भरपूरच लागता आणि आपण भात मारून मारून पूर्ण घामान भिजान गेलेले असं. आणि आता सगळं आज हा कोटवल आपला काढूचा. असा व्यवस्थित घोळून घेतला की भाताचे जेवढे गोटे असतात ते सगळे खाली पडतात व्यवस्थित. ह्या आता असा सगळा आपणाक व्यवस्थित एका जागी कसा काढून घ्यायचा. भात मारून धमाक एवढा झालेला की बोलाक तरान नाही आणि भूक पण जबरदस्त लागलेली आहे. त्याच्यामुळे ह्या आता भात असाची ते सुकट टाकतलो. आम्ही जातलो आता घराक. आमचं सरलो काम आपण सगळं घालून झालेलो आहे. जर व्हिडिओ आवडला असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी भात मारून आता येलो मी या घराकडे आणि ऊन एवढा होता की भरपूरच ऊन होता. त्याच्यामुळे संपूर्ण भिजान तो जाऊ झाला बघा. आणि आता एक तांब्यावर अगोदर पाणी खाऊया. आई तांब्यावर पाणी घेऊन येवायचं. ताक असा तर ताकवाय झाड. आईक सांगितलं तांब्यावर पाणी घेऊन ये. आईन मस्तपैकी तांब्यावर ताक घेऊन येल्या आणि खरोखर अशा उन्हात ताक खाणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठीच आपण मस्तपैकी आमच्याच घरातला ताक पिऊया. उन्हात नाही गेल्यानंतर पाण्याच्या गरजा ताक भेटला तर एकदम मस्तपैकी थंडगार थोडासा मीठ टाकून थोडीशी साखर टाकून तर त्याची चव खूपच वेगळी असता. तुमका पण ताक आवडता काय नक्कीच सांगा.